चला आज आरण्यकम या वनातल्या ग्रंथांबद्दल जाणून घेऊया. पण मग एक प्रश्न येतो की वनात लिहिलेली पुस्तकं समाजाचा इतिहास कसा सांगू शकतात? आरण्यक हा शब्द आला अरण्य म्हणजे वन यावरून. ही आहेत वनातली पुस्तकं. म्हणजे बघा, ब्राह्मण ग्रंथामध्ये बाहेरच्या विधींवर जोर होता, तर आरण्यकांमध्ये आतल्या अर्थावर. यांचा मुख्य उद्देश होता वैदिक यज्ञांमागचा खरा तात्विक अर्थ समजावून सांगणं. मग प्रश्न असा आहे की ही जर इतिहासाची पुस्तकं नाहीत तर त्यात पुरावे कसे सापडतात? या ग्रंथांमध्ये आपल्याला त्यावेळच्या सामाजिक जीवनाची झलक दिसते, जसं की आश्रम व्यवस्था. फक्त समाजच नाही तर धार्मिक विचारांमध्येही मोठा बदल दिसतो. कर्मकांडाकडून ज्ञानाकडे प्रवास. इथेच आत्मन आणि ब्रह्म यांसारख्या मोठ्या संकल्पनांची सुरुवात झाली, ज्या पुढे उपनिषदांमध्ये विस्तारल्या. बरं, आता काही प्रत्यक्ष उदाहरणं बघूया, म्हणजे विषय अजून स्पष्ट होईल. बघा, प्रत्येक आरण्यक इतिहासाच्या चित्रातला एक वेगळा महत्त्वाचा भाग उलगडतो. उदाहरणार्थ ऐत्रेय आरण्यकामुळे आपल्याला कळतं की तेव्हा राजशाही आणि राजकीय व्यवस्था होती. आता आरण्यकातून तर एक खूपच रंजक गोष्ट समोर येते. यामध्ये गार्गीसारख्या विदुषी महिलांचा उल्लेख आहे, ज्या तात्विक चर्चेत सहभागी व्हायच्या. आणि मैत्रायणीय आरण्यकात आयुष्याच्या 4 टप्प्यांची म्हणजे आश्रम व्यवस्थेची पुन्हा पुष्टी होते. तर मग या सगळ्यावरून आपण काय शिकलो? आरण्यकं नक्की काय आहेत? सोप्या भाषेत ही फक्त पुस्तकं नाहीत, ही त्या काळातील समाजाची आणि विचारांची ओळख आहे. आणि मग हा विचार मनात येतोच की अशा प्राचीन ग्रंथांमध्ये अजून किती रहस्य दडलेली असतील.